श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. मंगळवारी 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे. प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते, परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही. बरेच वेगवेगळी कारणे असतात. कोणाचा जॉब असतो, कोणाच्या घरी लहान मुले असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येकाच्या अडचणी असतात. त्यामुळे इच्छा असून सुद्धा बऱ्याच लोकांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही किंवा ज्या काही सेवा आहेत त्याही करणे शक्य होत नाही. अशा वेळी काय करावे? कारण गुरुचरित्र पारायण वाचले की आपल्या घरात कधीच कसलीच कमतरता भासत नाही, हे तर सर्वांनाच माहीत आहे. त्यासाठी ज्यांना गुरुचरित्र पारायण वाचणे जमत नाही, त्यासाठी गुरुचरित्र पारायणातला एक अध्याय वाचायचा आहे. तो कोणता आहे तेही मी पुढे सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त 5 ते 7 मिनिटे वेळ काढायचा आहे, की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे पूर्ण फळ मिळेल. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो, अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कोणत्याही प्रकारचे गंभीर आजार, व्याधी पूर्ण नष्ट होतात. याच्यामुळे मनुष्याचे दुःख कमी होते. घरामध्ये नकारात्मक वातावरण नाहीसे होऊन आनंद, चैतन्यमय वातावरण निर्माण होते. पितृदोष, वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. शिक्षण, लग्न, करिअर यामध्ये येणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र पारायण केल्यास सकारात्मक अनुभव येतात. आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध यावर गुरुचरित्र पारायण एक रामबाण उपाय आहे. त्यामुळे आपल्याला हे पारायण करणे शक्य नाही झाले तर तुम्ही हा एक अध्याय जरूर वाचावा. तेही शक्य नसेल तर एक श्लोक तुम्ही म्हणू शकता. तो श्लोक तुम्ही दररोज 11 वेळा म्हणायचा आहे. तो श्लोक अगदी साधा आणि सोपा आहे. आपल्याला गुरुचरित्र मधला 9वा अध्याय रोज वाचायचा आहे. मग तुम्ही कधीही वाचू शकता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 या वेळेत वाचायचा नाही, कारण श्री दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. म्हणून हा अध्याय त्या 12 ते 12:30 या वेळेमध्ये वाचायचा नाही. मग इतर कोणत्याही वेळेला घरातील कोणतीही व्यक्ती हा अध्याय वाचू शकते. हा अध्याय आपली मुले, घरातील वृद्ध व्यक्ती सुद्धा वाचू शकतात. एवढा सोपा आहे. हा अध्याय वाचल्याने आपल्याला पूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ नक्की मिळते. गुरुचरित्र पारायण करताना नियम भरपूर असतात. प्रत्येकाला हे नियम पाळणे शक्य होत नाही. म्हणून भरपूर जण याच कारणामुळे गुरुचरित्र पारायण करत नाहीत, कारण प्रत्येकाकडे वेळ असतो असे नाही. त्यामुळे तुम्ही हा एक अध्याय वाचावा. आणि जर मासिक धर्म आला तर अशा वेळी हा अध्याय वाचू नका. तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी हा अध्याय वाचू शकता. लक्ष्मीची कहाणी वाचून झाल्यानंतर हा अध्याय वाचू शकता. त्यामुळे आपल्याला याचे फळ मिळते. यामुळे दत्त महाराज आपल्यावर प्रसन्न होणार आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये भरपूर आर्थिक, शारीरिक अडचणी असतात. त्या सर्व अडचणी दूर होतात. पैशाची गरज ही प्रत्येकाला असते. त्यासाठी भरपूर उपाय केले जातात. उपाय करूनही सेवाही केली जाते, परंतु असे करूनही प्रत्येकाला यश येतेच असे नाही. म्हणून सेवा करणे थांबायचे नाही. सेवा करणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण भरपूर लोकांचे असे म्हणणे आहे की आम्ही सेवा करतो पण त्याचे फळ मिळत नाही. ज्याप्रमाणे मुलांना काय हवं आहे हे आईला समजते. मुलांना काय द्यावे, काय नको हे आईला कळते. मुलांनी किती हट्ट केला तरी पण आई मुलांसाठी जे चांगले आहे तेच देते. त्याचप्रमाणे स्वामी देखील आपल्याला काय पाहिजे हे त्यांना माहीत आहे. मग तीच गोष्ट आपल्याला देतात. ती गोष्ट उशिरा मिळेल पण मिळेलच. म्हणूनच आपण सेवा करणे विसरायचं नाही. ज्याप्रमाणे आपल्या मुलीने पहिल्यांदा भाकरी बनवली तर आपण कितीही खराब भाकरी बनवली असेल तरीही आपण ती चांगलीच मानून घेतो. त्याचप्रमाणे आपण जर स्वामींची साधी भोळी जरी सेवा केली तरी ती ते आनंदाने स्वीकारतात. त्यामुळे पहिल्यांदा सेवा करा. त्यामुळे त्याचे भरपूर लाभ तुम्हाला मिळतील. ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेले आहे त्यांना याचा अनुभव आलेला असेल. तुम्हाला असे अनुभव घ्यायचे असतील तर तुम्ही हा अध्याय जरूर वाचावा, पठण करावा. तुम्हाला वाचणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरतीही लावावा आणि त्याचे स्मरण करावे. प्रत्येकाला वेळ असतोच असे नाही, परंतु तुम्हाला जर वेळ नसेल तर घरातील कोणतंही काम करत असताना हा अध्याय तुम्ही मोबाईलवरती लावायचा, परंतु त्याचे स्मरण मात्र नक्की करायचे. तसेच ज्यांना हा अध्याय पठण करणे शक्य नाही त्यांनी
एक श्लोकी गुरुचरित्र देखील म्हणू शकता किंवा श्रवण करू शकता. ज्यांना 52 अध्याय मोठे गुरुचरित्र वाचन पारायण करणे शक्य नाही त्यांनी हा श्लोक श्रद्धेने म्हणावा. त्यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ मिळते. श्लोक अगदी साधा सोपा आहे. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पीठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती, करंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला, भिलुवाडीचिये संगमा, तेथुनी मठ गणगापुरी वसे, वारी दिनांचे श्रमा. अगदी साधा आणि सोपा श्लोक आहे. हा श्लोक तुम्ही दिवसातून कधीही म्हणू शकता. तुम्हाला जर शक्य असेल 108 वेळा तर तुम्ही तो 108 वेळा म्हणा, आणि जर 108 वेळा शक्य नसेल तर 11 वेळा हा नक्की म्हणा. फक्त दिवसातून तो कधीही म्हणा. आणि तुम्हाला जर हा श्लोक म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून तो ऐका आणि त्याचं स्मरण नक्की करा. भरपूर लोक पारायण करतात, त्यासाठी 1 ते 1.5 तास एवढा वेळ लागतो. एवढा वेळ जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र किंवा हा एक अध्याय वाचावा. त्याचे फायदे तुम्हाला नक्की मिळतील. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.